मागच्या आठवड्यामध्ये बँक ऑफ बरोडाने 76,90,017 रुपये त्यांच्या कस्टमरला परत द्या असा निर्णय माननीय मुंबई उच्च न्यायालयाने दिला. सायबर फ्रॉड या बाबतीमध्ये आपण सगळ्यांनीच सजग असणं गरजेचं आहे. जर अशा स्वरूपाने तुमच्या अकाउंटमधून रक्कम गेली तर तुमची कितपत जबाबदारी असते, त्यामध्ये बँकेची जबाबदारी काय असते, काय आहे हा सगळा मामला आपण नीट समजून घेऊया. आणि त्यासाठी ॲडव्होकेट आनंद या चॅनलला जर तुम्ही आत्तापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. चला वळूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओकडे. श्री कुलकर्णी यांचं बँक ऑफ बरोडा ह्या बँकेमध्ये खातं होतं. 2022 ऑक्टोबरच्या 2 तारखेला त्यांच्या असं लक्षात आलं की त्यांच्या अकाउंटमधून 76,90,017 रुपयाचं डेबिट पडलेलं आहे. त्यांनी तर अशा कोणत्याही स्वरूपाने कुठल्याही बेनिफिशरीला ॲडच केलेलं नव्हतं आणि तरी पण एवढी मोठी रक्कम त्यांच्या अकाउंटमधून वजा झालेली होती किंवा डेबिट झालेली होती. त्यांची एक मोठी कंपनी आहे आणि ही व्यक्ती एक डायरेक्टर आहे. पण असं असताना देखील त्यांनी ह्या प्रकरणाच्या खोलात ज्यावेळेला जायला सुरुवात केली तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की ह्या रकमा वजा होण्यासाठी सर्वसाधारणपणे जो OTP येतो तो OTPच त्यांच्याकडे आलेला नाहीये. त्या बाबतीत ते अजून सजग झाले आणि त्यांनी जेव्हा या प्रकरणाच्या खोलाशी जायला सुरुवात केली तेव्हा त्यांच्या असं स्पष्टपणे लक्षात आलं की हो, त्यांची सायबर फसवणूक झालेली आहे. त्यांनी ताबडतोब बँक ऑफ बरोडाच्या वरळी ब्रँचला कॉन्टॅक्ट केला आणि त्यांना या बाबतीतली सगळी माहिती दिली. बँक ऑफ बरोडाने या बाबतीत स्पष्टपणे नकार दिला आणि सांगितलं की तुमच्याचकडनं कोणीतरी या बाबतीमध्ये फ्रॉड केलेला असेल, कारण आमच्याकडे इतकी सुंदर मेकॅनिझम आहे की ज्यामध्ये असा बेनिफिशरी ॲड झाला तर त्या बाबतीत OTP येतो. तुमच्या अकाउंटमधून ज्यावेळेला पैसे वजा होतात त्यावेळेला OTP येतो. कुलकर्णींनी त्यांचा फोन तपासला आणि त्यांच्या असं लक्षात आलं की अरे, त्यांना OTPच आलेला नाही आहे. त्यांना असं वाटलं की कदाचित मोबाईल आपला त्यावेळेला कुठेतरी रेंजमध्ये नसेल म्हणून बहुतेक त्या बाबतीत ईमेल आलेला आहे का, ईमेल देखील तपासला, ईमेलसुद्धा नाही. मग त्यांच्या खूपच स्पष्टपणे लक्षात आलं की नाही, हा काहीतरी वेगळाच मामला आहे. त्यांनी ताबडतोब वरळी पोलीस स्टेशनला धाव घेतली, सायबर सेलला या बाबतीत तक्रार दिली आणि ह्या सगळ्या प्रकरणाच्या खोलाशी जाताना त्यांच्या असं लक्षात आलं की बँक ऑफ बरोडा या बाबतीत रक्कम द्यायला नकार देत आहे. आणि बँक ऑफ बरोडाने ज्या वेळेला या बाबतीत रक्कम द्यायला नकार दिला त्यावेळेला त्यांच्याकडे कोणताही दुसरा पर्याय उरला नाही आणि त्यांनी बँकेच्या ओम्बड्समनला या बाबतीत तक्रार केली. ओम्बड्समन ही व्यक्ती अशी असते की जो क्लायंट किंवा जो उपभोक्ता आहे आणि बँक यांच्यामधला दुवा असते आणि अशा ज्या तक्रारी येतात या तक्रारीच्या बाबतीत त्या दोघांमध्ये मध्यस्थी करून काय नेमका मामला आहे, काय नेमकं अडचण आहे हे सॉल्व करणारी ही यंत्रणा असते. ओम्बड्समननी याच्या खोलाशी गेले आणि त्यांच्या असं लक्षात आलं की नाही, बँकेची याच्यामध्ये कोणत्याही स्वरूपाची चूक नाही आणि त्यांनी 2023ला एक निर्णय दिला आणि त्याच्यामध्ये सांगितलं की हे जे कुलकर्णी साहेब आहेत यांना कोणत्याही स्वरूपाने रक्कम काही परत मिळणार नाही. रक्कम तर गेलेलीच होती आणि ती रक्कम ज्या व्यक्तीकडे गेलेली होती किंवा ज्या फ्रॉडस्टरनी किंवा ज्या सायबर क्रिमिनलनी पैसे हे काढून घेतलेले होते ते पैसे कधी मिळतील या बाबतीत पण कुठलीही खात्री नव्हती. बरं, रक्कम एवढी लहानही नव्हती की आपण त्या बाबतीत विसरून जावं. त्या बाबतीत मग या श्री कुलकर्णी यांनी काय केलं की माननीय हायकोर्टामध्ये रिट पिटिशन याचिका दाखल केली. रिट पिटिशनमध्ये त्यांनी हे ओम्बड्समन जे होते आणि त्याचबरोबर बँक ऑफ बरोडा यांच्या विरोधात मागणी केली की या बाबतीमध्ये मी कोणत्याही स्वरूपाचा OTP दिलेला नाही, मला कोणत्याही स्वरूपाची इंटिमेशन आलेली नाही, तर या बाबतीत माझी या सगळ्या प्रकरणामध्ये झिरो लायबिलिटी आहे. 6 जुलै 2017चं RBIचं एक महत्त्वाचं सर्क्युलर आहे. ह्याच्यामध्ये अशा स्वरूपाचे ज्या वेळेला इलेक्ट्रॉनिक ट्रान्झॅक्शन्स होतात आणि या इलेक्ट्रॉनिक ट्रान्झॅक्शन्समध्ये जर एखाद्या व्यक्तीची फसवणूक झाली आणि त्या व्यक्तीने जर त्याचा पासवर्ड कोणालाही दिलेला नसेल, जर त्याने OTP कधीही कोणाला असा आलेला दिलेला नसेल आणि तरी देखील त्याच्या अकाउंटमधून असे पैसे जर वजा झालेले आहेत, त्याला जर डेबिट पडलेला आहे, तर ती रक्कम परत करण्याची प्रोव्हिजन या सर्क्युलरमध्ये आहे. या सगळ्याच बँकांच्या ज्या कन्झ्युमर पॉलिसीज आहेत या कन्झ्युमर पॉलिसीमध्ये या बाबतीत लिखाण केलेलं असतं.
त्यामुळे एक कस्टमर म्हणून किंवा एक क्लायंट म्हणून तुम्ही तुमच्या बँकेच्या कन्झ्युमर पॉलिसीमध्ये हा 6 जुलै 2017च्या सर्क्युलरचा उल्लेख आहे किंवा नाही या बाबतीत नक्की विचारणा करा. आणि ते जर सर्क्युलर असेल आणि तुम्ही जर का इंटरनेट बँकिंग वापरत असाल, इंटरनेट ट्रान्झॅक्शन्स करत असाल आणि जर अशा स्वरूपाने तुम्हाला कुठलाही फ्रॉड झाला तर ती जबाबदारी तुमची राहत नाही. थर्ड पार्टी ट्रान्झॅक्शन्स किंवा या बाबतीमध्ये ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला असं लक्षात येतं की थर्ड पार्टी ट्रान्झॅक्शनमध्ये देखील अशा स्वरूपाने OTP येण्याची गरज आहे. सायबर क्राईम हा खरंच एक मोठा क्लिष्ट विषय आहे आणि जी आत्ताची जनरेशन आहे ती जनरेशन ज्याला आपण म्हणूयात की झेन झीज आहेत किंवा जी नवीन जनरेशन आहे ही या बाबतीत बऱ्याच प्रमाणात खूप पुढारलेली आहे. पण जे खऱ्या अर्थाने आज मी तिला 40 किंवा 50च्या वरची जी लोक आहेत त्यांना या सगळ्या बाबतीमध्ये खरंच गोंधळून जायला होतं. सिनियर सिटीजनच्या बाबतीत तर विचारायलाच नको. OTP आला द्या, युजर नेम पासवर्ड द्या आणि यामध्ये होतं काय की जे खरोखर अशा पद्धतीचे जे फ्रॉड करणारे लोक असतात त्यांचं खूप मोठ्या प्रमाणात फावतं. माननीय हायकोर्टाच्या जस्टिस पूनावाला यांचं हे जे जजमेंट आहे या जजमेंटची लिंक देखील आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ह्याच्यामध्ये त्यांनी खूप स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे की या बाबतीत कुठलाच कॉमन मॅन या सायबर क्राईम्सपासून लांब नाही. खरं पाहता ही जी व्यक्ती होती हे एका मोठ्या कंपनीचे डायरेक्टर होते आणि त्यांच्याकडे नक्कीच या बाबतीत सगळ्या गोष्टींची काळजी घेतली जात असणार आहे. आणि तसं असताना देखील त्यांच्या जर का अकाउंटमधून एवढे पैसे जातात तर सामान्य माणसांनी देखील या बाबतीत नक्कीच विचार करणं गरजेचं आहे. या बाबतीत काही खूप छोट्या छोट्या मुद्द्यांच्या बाबतीत आपण विचार करायला हवं. जर का तुम्ही कोणत्याही स्वरूपाचं ॲप तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करत असाल आणि त्या मोबाईलमध्ये जर का तुमचं बँकेचं ॲप असेल तर एक लक्षात घ्या ते जे ॲप्स आहेत त्या ॲपमधून खूप मोठ्या प्रमाणामध्ये तुमच्या ज्या मोबाईलमधल्या ज्या काही माहिती असते किंवा जे काही आपण जे सेव्ह केलेले पासवर्ड्स असतात ते लीक होण्याची शक्यता आहे. आमचं असं अजिबात म्हणणं नाही की प्रत्येक ॲप या पद्धतीने अशा पद्धतीची माहिती काढून घेतं. पण ज्या वेळेला तुम्ही एखादा मोबाईल वापरता आणि त्या मोबाईलमध्ये जर का तुमच्या अशा बँकेशी रिलेटेड ट्रान्झॅक्शनचे जर का ॲप्स तुम्ही डाउनलोड केलेले असतील तर तुम्ही मात्र सजग राहणं गरजेचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की तुम्ही तुमचे जे बँक अकाउंट्स आहेत त्याला वेळोवेळी KYC देऊन जर का कोणतंही ट्रान्झॅक्शन झालं 500 रुपयाच्या वर 200 रुपयाच्या वर जर कोणतंही ट्रान्झॅक्शन झालं तर त्या बाबतीतला SMS हा तुम्हाला आलाच पाहिजे आणि त्याचबरोबर त्या बाबतीतला ईमेल देखील तुम्हाला आला पाहिजे. या बाबतीत तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे. अर्थात ते SMS आणि ते ईमेल्स येत असतात पण त्या बाबतीत तुम्ही देखील वाचन करणं गरजेचं आहे की खरंच अशा स्वरूपाचं ट्रान्झॅक्शन अशा स्वरूपाचा चेक आपण दिलेला होता किंवा नव्हता. तिसरा महत्त्वाचा विषय की ज्या वेळेला अशा स्वरूपाचे ट्रान्झॅक्शन्स होतात जनरली ते ट्रान्झॅक्शन्स हे बाहेरच्या देशातनं रूट केलेले असतात किंवा ते बाहेरच्या देशातनं येणाऱ्या ज्या कुठल्या वेबसाईट्स असतात त्याच्यातनं मोठ्या प्रमाणामध्ये अशा पद्धतीचे फ्रॉड झालेले आहेत असं बघण्यात आलेलं आहे. करणारी व्यक्ती कदाचित ही भारतातलीच असते परंतु ती करताना त्यावेळेला जे कुठल्या परदेशातल्या साईट आहेत त्या साईटमधून तुमच्या मोबाईलच्या साईटमध्ये किंवा मोबाईलच्या ॲपपर्यंत येतात आणि त्यातला हा डेटा काढून घेतात आणि मग डेटा काढून मग तुमच्या बँकांपर्यंत पोहोचतात आणि मग त्यातले तुमचे पैसे काढून घेण्याचा हे लोक प्रयत्न करत असतात. त्यामुळे जनरली इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शन्स किंवा इंटरनेट बँकिंगच्या ट्रान्झॅक्शन्सच्या बाबतीत कुठल्याही ॲपमध्ये तुमच्या मोबाईलच्या बँकांच्या ॲपमध्ये एक लिमिट दिलेली असते. ती लिमिट जर का तुम्ही सेट करू शकलात तर त्याहून चांगलं, जेणेकरून होणारा जो काही लॉस आहे तो तुम्हाला मिनिमाइज करता येईल. याचाच अर्थ समजा तुम्हाला डे टू डे ट्रान्झॅक्शनला 1,00,000ची गरज आहे 50,000ची गरज आहे तर तुम्ही त्यावेळेला हे लिमिट त्या पर्टिक्युलर बँक अकाउंटमध्ये सेट करू शकता जेणेकरून असा जो काही मोठा ट्रान्झॅक्शन होणार असेल तर त्याला लवकरच आळा बसू शकतो. पिरियॉडिकली तुम्ही तुमचे पासवर्ड बदलणं तर गरजेचं आहेच. त्याचबरोबर जर का तुम्ही मोबाईलमध्ये अशा स्वरूपाने जर का कुठलाही OTP मागवत असाल आणि असा कुठलाही OTP एकदम आला तर त्या बाबतीत तुम्ही नाही मी अशा पद्धतीचं ट्रान्झॅक्शन केलेलंच नाही मी कशासाठी बघू असं करण्याची गरज नाही.
त्या पर्टिक्युलर OTP आल्यानंतर जर तुम्ही हा OTP जनरेट करण्यासाठी रिक्वेस्ट दिलेली नाही, तर तुम्ही ताबडतोब बँकेला या बाबतीत संपर्क साधणं गरजेचं आहे. बँकांकडे पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये या गोष्टींची व्याप्ती असते. त्यांच्याकडे अशा पद्धतीच्या सायबर क्राईम किंवा सायबर फ्रॉडच्यासाठी त्यांची स्वतःची मेकॅनिझम असते. परंतु होतं असं, की अशा स्वरूपाचं सायबर क्राईम किंवा सायबर फ्रॉड झालेला आहे असं जर तुमच्या लक्षात आलं, तर तुमच्याकडे 3 दिवसाचा वेळ असतो. या 3 दिवसामध्ये तुम्ही त्या बँकेकडे या बाबतीत रीतसर तक्रार नोंदवणं गरजेचं आहे. आणि ती जर रीतसर तक्रार तुम्हाला नोंदवण्यासाठी जर का कुठली अडचण येत असेल, तर बँकेचे या बाबतीमध्ये वेगवेगळे ईमेल्स असतात, ते देखील तुम्ही टिपून ठेवा. कारण होतं असं, बऱ्याचदा पब्लिक हॉलिडेज येतात, त्याच्यामध्ये 4-4, 5-5 दिवस जर बँका बंद असतील, तर या बाबतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला तक्रार करण्यासाठी अडचण येऊ शकते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की ह्या टेक्नॉलॉजीपासून आपण आता कोणीही लांब राहू शकत नाहीये. ज्यावेळेला ही जी क्रांती झालेली आहे, ज्याच्यामध्ये मोबाईल आला, त्याच्यामध्ये इंटरनेट बँकिंग आलं, UPI आलं, प्रत्येकाकडे आज मी तिला Google Pay आहे, Paytm आहे किंवा कोणत्या ना कोणत्या स्वरूपाचे मोबाईलमध्ये असणारे डिजिटल वॉलेट्स आहेत. आणि त्यावेळेला आपण नक्की कोणत्या गोष्टींना ॲक्सेप्ट करतो आहोत, कोणत्या गोष्टींना आपण कुठल्या ॲप्सना त्याच्यामध्ये डाउनलोड करत आहोत, या बाबतीत थोडंसं माइंडफुल होण्याची नक्कीच गरज आहे. कारण होतंय असं, की या बाबतीमध्ये OTP जनरेट झालेला नव्हता. त्याच्यामध्ये या व्यक्तीने ते ट्रान्झॅक्शन कोणत्याही स्वरूपाने या बाबतीमध्ये आपण म्हणूयात, की ऑथेंटिकेटच केलेलं नव्हतं किंवा त्यांच्याकडे खरंच आलेला नव्हता. एअरटेल आणि रेडिफमेल या कंपन्यांना ज्यावेळेला या प्रकरणामध्ये संपर्क साधण्यात आला, त्यावेळेला असं लक्षात आलं, की अशा पद्धतीचा OTPच जनरेट झालेला नाही आहे. कदाचित तो टेक्निकल ग्लिच असू शकतो. पण बऱ्याच सायबर फ्रॉडच्या गोष्टींमध्ये किंवा प्रकरणांमध्ये आम्ही बघतो, ॲज अ लॉयर म्हणून बघतो, तर आमच्या असं लक्षात येतं, की अशा स्वरूपाने त्या व्यक्तीच्या सिम कार्डचं क्लोनिंग केलेलं असतं. सिम कार्डचं क्लोनिंग म्हणजे तुमच्या मोबाईलमध्ये तो पर्टिक्युलर सिम कार्ड हा असतो, पण ज्यावेळेला अशा स्वरूपाचा OTP येतो, तो OTP तो जो सायबर क्रिमिनल असतो त्याच्या मोबाईलवरती रूट केलेला असतो आणि हा OTP तुमच्याकडे जनरेटच होत नाही. या बँकांची किंवा या NBFC संस्थांची अदरवाईज ह्या बाबतीमध्ये रोबस्ट जरी मेकॅनिझम किंवा सिस्टम असली, तरी देखील खरंच आपल्याला ह्या इंटरनेट बँकिंगच्या युगामध्ये वावरताना खूप जागृत असण्याची गरज आहे. कारण आपला हा जो हार्ड अर्न मनी आहे, कष्टाने कमवलेला पैसा आहे, हे सायबर चोरटे एका किरकोळीमध्ये, एका छोट्याशा क्लिकमध्ये आज लाखो करोडो रुपयांचा फ्रॉड करून जातात. आणि त्यावेळेला हळहळ करत बसण्याशिवाय आपल्याकडे काहीच राहत नाही. या सगळ्या प्रकरणामध्ये एक गोष्ट विसरू नका, की ते पैसे अजून आलेले नाही. काही वर्षांपूर्वी अशाच स्वरूपाने चोरट्यांनी कॉस्मॉस बँकेवरती देखील डल्ला मारलेला होता. या सगळ्या प्रकरणांमध्ये आपल्याला एवढंच लक्षात घेण्याची गरज आहे, जरी कायदा तुमच्या बाजूनी असला, जरी बँकांची सेवा तुमच्या बाजूनी असली, जरी आपण जे म्हणालो 6 जुलै 2017चं सर्क्युलर तुमच्या बाजूनी असलं, तरी तुमच्या प्रकरणामध्ये ज्यावेळेला फ्रॉड होईल, तर समानच गोष्ट असेल आणि अशा स्वरूपाने OTP जनरेटच होणार नाही आणि त्यांनी ती गोष्ट तुम्हाला ती रक्कम परतच द्यायला पाहिजे अशी काही बाब असणार नाही. त्यामुळे जर तुम्ही अशा स्वरूपाचे इंटरनेट बँकिंगचे व्यवहार करत असाल, तर तुम्ही जागृत राहा आणि सुरक्षित राहा. आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तर ह्या व्हिडिओला आणि आमच्या या चॅनलला लाईक करायला विसरू नका. तुमच्या या लाईकमुळे आणि या सबस्क्रिप्शनमुळे आम्हाला असे नवीन विषय घेऊन येण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रोत्साहन मिळतं. चला भेटूयात आपण पुढच्या आठवड्यात अशाच एका नवीन विषयासह. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, हे जे जजमेंट आहे आणि हे जे सर्क्युलर आहे त्याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत. ती डिस्क्रिप्शन बॉक्समधली लिंक तुम्ही नक्कीच पहा आणि तुमच्याकडे सांभाळून ठेवा किंवा ती तुमच्याकडे स्टोअर करून ठेवा. याच्या व्यतिरिक्त तुमचा या विषयामध्ये जर का कुठलाही प्रश्न असला, तर आम्हाला नक्की लिहा. आम्ही त्याच्या बाबतीतली उत्तरं देण्याचा कशोशीने प्रयत्न करू. चला भेटूया पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत आमच्या सगळ्यांकडनं नमस्कार.